नमस्कार, भाग्यश्री जायका यात्रा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी इथे बनवणार आहे झणझणीत शेवभाजी। मी इथे शेवभाजीसाठी लागणारं सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे। 1 वाटी शेव इथे काढून घेतलेले आहे आणि वाटण्यासाठी बारीक चिरलेला टोमॅटो, फोडणीसाठी बारीक कांदा, 4-5 कढीपत्त्याची पाने, 7-8 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, बारीक चिरलेला खोबऱ्याचे काप, मुठभर कोथिंबीर, उभा पातळ चिरलेला कांदा। सगळं साहित्य मी इथे तुम्हाला दाखवते आहे। मी इथे सगळं काढून घेतलेलं आहे। आता वाटण्यासाठी मी इथे गॅसवर पॅन ठेवलेला आहे। थोडं तेल टाकून घ्यायचं आहे। त्यामध्ये पातळ असे चिरलेले खोबऱ्याचे काप टाकून घ्यायचे आहे। त्याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे। इथे खोबरं करपलं की आपल्याला त्यामध्ये मी इथे उभा पातळ असा चिरलेला कांदा टाकून घेणार आणि त्याला गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे। मंद आचेवर आपल्याला वाटण्यासाठी लागणारं सगळं साहित्य भाजून घ्यायचं आहे। आता 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं आणि बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा। आता हे सगळं वाटण्यासाठी लागणारं साहित्य मी इथे भाजून घेतो आहे। त्यामध्ये अर्धा चम्मच जिरं टाकायचं आहे। तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटण आपल्याला बारीक करून घ्यायचं। त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि त्यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि वाटण चांगलं बारीक करून घेतलेलं आहे। आता आपण फोडणीसाठी पॅन ठेवून 3 चम्मच तेल टाकून घेणार। तेल गरम झालं की आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची। मोहरी तडतडली की अर्धा चमचा आपल्याला जिरे टाकायचं आहे। 5 कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायचे। बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। त्याला चांगलं चमच्याने परतून घ्यायचा आहे। कांदा असा सोनेरी होईपर्यंत त्याला परतला आहे। आता त्यामध्ये मी पूर्ण वाटण टाकून घेते आणि वाटणाला चांगलं तेलामध्ये मिक्स करून घेते। आता आपल्याला हे वाटण 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटं त्याला परतलं की त्याला चांगलं शिजू द्यायचं आहे। तेल सुटलं की लगेच आपण त्यामध्ये सगळे मसाले घालून घेणार। तेल सुटेपर्यंत त्याला चांगलं शिजू द्यायचं आहे। मग छान भाजीला अशी लालसर अशी तरी येते। पण आता यामध्ये सगळे मसाले टाकून घेऊया। मी इथे अर्धा चम्मच हळद, पुन्हा त्याला चांगलं मिक्स करून घेते। त्यानंतर 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा गरम मसाला आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता इथे मिक्स केलं। 2 ते 3 मिनिटं त्याला चांगलं शिजू द्यायचं आहे। त्यामध्ये वाटणाचं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्याला चांगलं शिजू द्यायचं आहे। 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्याला शिजू द्यायचं आहे। आता मी इथे गॅसवर पाणी उकळून घेते आहे। 1 ग्लास मी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे। आता मसाला चांगला शिजलेला आहे। त्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आहे। गरम पाण्याने भाजीला लालसर अशी छान तर्री येते। आता इथे 10 मिनिटं शिजू द्यायचं आहे। आता भाजी शिजलेली आहे। यामध्ये मी आता कस्तुरी मेथी चोळून टाकणार आहे। आता बघा गॅस बंद केलेली आहे। छान असा रसा झालेला आहे। रस्याला छान अशी तरी आलेली आहे। त्यामध्ये आता मी शेव टाकून घेणार आहे आणि शेवटी कोथिंबीर पेरून घ्यायची आहे। चमचमीत भाजी करायची असेल तर ही भाजी नक्की तुम्ही ट्राय करा। ही भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।